आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे। एक महत्त्वाचं पत्र जे शिक्षकांच्या संदर्भात आहे ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे। आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते। महोदय, उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्रास अनुसरून कळविण्यात येते की या विभागाच्या दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येतात। संगणकीय प्रणालीद्वारे बदल्यांकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्हा स्तरावर तांत्रिक बाबीसाठी एक कार्यक्रम अधिकारी नेमून अशा अधिकाऱ्यांवर सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे। तसेच दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 2.4.4 नुसार बदली प्रक्रियेमध्ये समाविष्ट शिक्षकांचे वैयक्तिक प्रोफाईल पडताळणी व दुरुस्ती बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम करण्यात येईल। बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरुस्ती करण्यात येणार नाही अशी तरतूद आहे। ही तरतूद शासनाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 7/11/2024 रोजीच्या पत्रान्वये जिल्हांतर्गत बदलीकरिता घोषित केलेल्या वेळापत्रकामधील सूचनांद्वारे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शनास आणण्यात आलेली आहे। तथापि बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर देखील विविध न्यायालयीन प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव व अहिल्यानगर यांच्याकडून बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी शासनास विनंती करण्यात आली होती। तसेच सद्यस्थितीत जिल्हा परिषद नांदेड यांनी विशेष संवर्ग 1 व 2 मध्ये बदली पोर्टलवर दुबार अर्ज सादर करण्याकरिता टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। याबाबत अनेक जिल्हा परिषदांकडून देखील दूरध्वनीद्वारे विचारणा करण्यात आली आहे। तसेच विविध लोकप्रतिनिधीमार्फत पत्रव्यवहार करण्यात येत आहे। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दिनांक 18/6/2024 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने या शासन निर्णयामध्ये नमूद विविध टप्प्यानुसार राबविण्यात येते। त्यामुळे संगणकीय प्रणालीमध्ये एक टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यामध्ये जात असताना पुन्हा आधीच्या टप्प्यावरील कार्यवाहीमध्ये बदल करता येणे शक्य नाही। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याकरिता वेळापत्रकानुसार सुमारे 5 महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे। त्यानुसार वेळापत्रक विहित करण्यात आले आहे। त्यामुळे बदली प्रक्रियेमध्ये प्रोफाईल अपडेट करणे, बदलीस होकार नकार दर्शविणे, बदलीकरिता पसंतीक्रम भरणे ही कार्यवाही अचूकपणे करण्याची जबाबदारी संबंधित शिक्षकांची आहे। तसेच ही कार्यवाही याकरिता विहित केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जिल्हा परिषदांची आहे। वैयक्तिक अडचणीकरिता या वेळापत्रकामध्ये बदल करणे शक्य नाही। त्यामुळे बदली पोर्टलबाबत विविध तांत्रिक मुद्द्यांबाबत येणाऱ्या अडचणीबाबत सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार न करता जिल्हा परिषदांनी आपल्या नोडल अधिकाऱ्यामार्फत विन्सिस IT सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्याशी संपर्क करून विहित मुदतीत समन्वयाने तपासून सोडविणे आवश्यक आहे। जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविताना उपरोक्त दिलेल्या सूचनांचे पालन करण्याची आपणास विनंती आहे असं माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे। ग्रामविकास विभागाचं हे 23 जून 2025 महत्त्वाचं पत्र आहे। सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।